तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की राशन कार्ड बद्दल काही अपडेट आले आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। कारण की 1 ऑगस्ट पासून जे नियम तुम्हाला लागू झालेले आहेत त्या नियमांचे पालन तुम्ही जर नाही केले तुमचे राशन कार्ड बंद होणार आहे। आणि राशन कार्ड मध्ये तुम्हाला माहिती आहे का काही नवीन अपडेट आले आहेत, काही नवीन बदल झाले आहेत, ते बदल तुम्हाला पाहायला हवे। कारण की तुम्हाला माहिती आहे का जे बदल झाले ते तुमच्यासाठी राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात इम्पॉर्टंट होणार आहे। कारण की गरीब कुटुंबांना याचा फायदा कसा होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का काही कुटुंबांना काय केलं, वंचित केले गेलं आहे आणि कोणती कुटुंब वंचित केले गेले आणि कोणत्या कुटुंबाला राशन नाही मिळणार, सर्व काही संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवरती तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळणार। तर मी प्रदीप बगे तुमचं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। तर मित्रांनो, आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार राशन कार्ड बद्दल जे भी नवीन अपडेट आलेले आहेत आणि तुम्हाला माझ्या भारत सरकारकडून कोणत्या बी योजनेला सर्वात पहिले मी आमच्या छोटासा चॅनल आहे स्पेशल अपडेट लाईव्ह, याला सबस्क्राइब जरूर करा। कारण की तुम्हाला माहिती आहे याच्यावर जे व्हिडिओ होतात ते संपूर्ण नॉलेजेबल व्हिडिओ असतात, फेक व्हिडिओ कधीही तुम्हाला दाखवण्याची कोशिश नाही करत। तर मित्रांनो, जे बी चॅनलवरती व्हिडिओ होतात ते तुमच्या कामाचे आणि तुमच्या माहिती कुठलीही छोट्या मोठ्या योजना असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातली कुठलीही माहिती असो तर मी सर्वात पहिले तुमच्याजवळ शेअर करण्याची कोशिश करतो। आजचा टॉपिक असा आहे की राशन कार्ड बद्दल। तर राशन कार्ड तुमचं बंद होणार, तर तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड बंद कसं होणार, तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं काय राशन कार्ड आणि राशन कार्ड कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार, संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती पाहायला मिळणार। तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठलाही स्किप न करता आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राइब जरूर करा। कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी आमच्या चॅनलवर पाहायला मिळतात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड कोणा लोकांपाशी आहे, तुम्हाला माहिती आहे का कोणापाशी कोणावर केसरी आहे, कोणापाशी पिवळा आहे आणि कोणापाशी काळा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या राशन कार्डमध्ये कोणाला फायदा होणार आहे, तुम्हाला माहिती आहे का ज्यांच्यापाशी जे अंत्योदय कार्ड आहे, तुम्हाला माहिती आहे अंत्योदय कार्ड प्रत्येकापाशी नसतो आणि कोणा कुटुंबापाशी अंत्योदय कार्ड आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। कारण तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का ज्यांच्यापाशी केसरी राशन कार्ड आहे आणि ज्याच्यापाशी पिवळा राशन कार्ड आहे त्यांनाच फायदा सुरू होणार आहे। आणि माहिती आहे तुमच्यापाशी पिवळा आणि दोन्हीपैकी एक कार्ड असेल त्यांना बी राशन बंद होणार। आणि त्यांना बंद कसं होणार तुम्ही म्हणा, तुम्ही बोलले का समजलंच नाही। सर्वात पहिले सांगू इच्छितो, जसं की तुमच्यापाशी पिवळं कार्ड असो का केसरी असो, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का यांच्यामध्ये तुमच्यापाशी कोणतं बी राशन कार्ड असेल ते बंद होऊ शकतो। आणि त्याच्यानं नियम का लागू झाले, जसं की तुमच्यापाशी काय असायला नसायला हवे। तर मित्रांनो, सर्वात पहिले सांगू इच्छितो तुमच्यापाशी 4 व्हीलर गाडी नसायला हवे। नंबर 1चा टॉपिक, तुमच्यापाशी माहिती आहे का जे सर्वात महत्त्वाची 5 एकरपेक्षा जर तुमच्यापाशी शेती असेल किंवा 2,50,000पेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तुम्हाला आता राशन कार्ड नाही मिळणार। जर तुम्ही राशन घेत असाल तर तुमच्यापासून वसूल करण्यात येणार आहे। कारण की तुम्हाला माहिती जर राशन कार्ड तुम्ही घेत असाल आणि तुम्हाला भारत सरकारच्याकडून तुम्हाला काही माहिती देण्यात आली असेल किंवा राशन दुकानदारांनी तुम्हाला सांगितलं असेल राशन नाही मिळत आणि तो राशन घेत असाल तर तुमच्यापासून 28 रुपये ते 30 रुपये किलोने पैसे वसूल केले जातील, ती गव्हाचे तांदूळची वेगळी। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय करू शकता, हे लोक यांच्यापासून वंचित होईल ज्यांचं 2,50,000पेक्षा जास्त उत्पन्न आहे, ज्यांच्यापाशी 4 व्हीलर गाडी आहे त्यांचं पण राशन बंद होणार आहे, त्यांना राशनची जरूरत नाही आहे। कारण की ज्यांच्यापाशी 4 व्हीलर गाडी आहे त्यांचं राशन सर्वात पहिले बंद होणार। आणि ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी आहे किंवा जो सरकार नोकर आहे त्यांना राशन नाही मिळणार, समजलं का। जो कोणी ज्यांच्या घरात आमदार असेल किंवा कुठलीही मोठी पोस्ट असेल त्यांना पण राशन नाही मिळणार। ज्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा आयकर किंवा टॅक्स असेल त्यांना पण राशन नाही मिळणार। तर मित्रांनो, अशा काही अपडेट आलेले आहेत भारत सरकारच्याकडून। तर मित्रांनो, राशन कार्ड जर तुमच्यापाशी असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, जर राशन घ्यायचं असेल तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, आता काय होणार त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फ्री राशन भेटत 2019 पासून कोविडपासून तुम्हाला फ्री राशन मिळत आहे आणि सर्वात जास्त फायदा होत आहे अंत्योदयवाल्यांचा। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती राशन कार्डमध्ये जे अपडेट आले, राशन कार्ड तुमच्यापाशी आहे आणि तुमच्यापाशी जर BPL कार्ड असेल तर तुमचं सर्वात जास्त गरीब कुटुंबांना त्यांचा फायदा होणार आहे। गरीब कुटुंब कसं, तर मित्रांनो तुम्ही म्हणता की गरीब कुटुंबाला फायदा होणार तर होणार कसा, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता वर्षाला तुम्हाला मिळणार 3 गॅस फ्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे गॅस सिलेंडर, जे तुमचे सिलेंडर असतात तुम्हाला वर्षाला 3 मिळणार आहेत। आणि कसे मिळणार हे सर्व काही इन्फॉर्मेशन मी आज कारण की तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये जे टॉपिक आणतो 1-2 टॉपिक मी कव्हर करण्याची कोशिश करतो, तुम्हाला फेक व्हिडिओमध्ये माहिती का अलग व्हिडिओमध्ये बोलायची कोशिश नाही करत, एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याची कोशिश करतो। आणि तुम्हाला माहिती आहे एक व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन केलेला आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तो जॉईन जरूर करा। कारण की त्याच्यावर अशा पोस्ट येतात, असे व्हिडिओज येतात ते तुमच्या कामाचे असतात किंवा कुठलीही अपडेट असो किंवा सरकारी कुठलीही काही अपडेट तुम्हाला सर्वात पहिले देण्याची कोशिश करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राशन कार्डबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि राशन कार्डमध्ये तुम्हाला आता काय करायचं, सर्वात पहिले तुमची KYC कंप्लीट करायची आहे। KYC कुठे कंप्लीट करायची, आता तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्या कुटुंबात कोणती व्यक्ती असेल, कोणती स्त्री असेल, कोणते छोटं बाळ असेल त्यांचं नाव त्याच्यामध्ये ॲड नाही केलं तर तुरंत ॲड करून टाका। तुम्हाला काय करायचं, तिथे गेल्यावर फॉर्म भरायचा आहे, सर्वांचे आधार कार्ड न्या, तिथे तुम्ही ॲड करू शकता। जिथून तुम्ही काय म्हणता राशन आणता, कोणी राशन म्हणतं कोणी कंट्रोल म्हणतं, तर तिथे जाऊन ते राशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही काय करा अर्ज करू शकता, फॉर्म भरू शकता आणि त्याच्यामध्ये नाव ॲड करू शकता। आणि तुम्हाला माहिती आहे KYC कंप्लीट करायची मित्रांनो, KYC कंप्लीट कशी करायची, आता मेन इम्पॉर्टंट चेंज KYC करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील, तुम्हाला राशन कार्ड जिथं राशन कार्ड न्यायचं, राशन दुकानामध्ये जायचं, तिथं मोबाईल सोबत न्यायचा, आधार कार्ड सोबत न्यायचं
आधार कार्ड सोबत नेल्यानंतर तिथं काय केलं तुम्हाला थंब घेते, थंब नेल्यानंतर तुमची इथं काय होईल KYC कंप्लीट होणार आहे. KYC कंप्लीट केल्यानंतर ज्या अपडेट आहेत, ज्या योजना आहेत, त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि तुम्हाला माहिती आहे जर तुमचे काही लोक काय करतात माहिती आहे का, सर त्याच्यामध्ये फ्रॉड होत आहे. तर लोक काय करतात माहिती, कोणी दुसऱ्या गावात राहत आहे आणि तिथं पण राशन घेतात आणि इथं पण राशन घेतात. त्यामुळे काय झालं माहिती, त्याच्यामध्ये अपडेट आला, तुम्हाला KYC केली तरच तुम्हाला राशन मिळणार आहे, नाही तुम्हाला राशन नाही मिळणार. जर तुमची KYC अजून कंप्लीट नाही केली तर ऑगस्टच्या 31 ऑगस्टच्या अंदर जर तुम्ही KYC कंप्लीट केली तरच तुम्हाला राशन मिळणार आहे. नाही तुमचा सर्वात जास्त काय होते याच्यामध्ये घाटा होणार आहे. तुम्हाला राशन कार्डमधून वंचित केल्या जाईल, तुमची जागा तिथे रिकामी केल्या जाणार आहे. त्याकरता तुम्हाला करणं आहे, जे अपडेट सांगितले आहे, तुम्हाला सर्वात पहिले जायचं आहे राशन दुकानाकडे जायचं, तिथं तुमची KYC कंप्लीट करायची. जर तुम्ही KYC कंप्लीट नाही करसाल तर तुम्हाला राशन कुठल्याही प्रकारचं राशन नाही मिळणार. आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की तुम्हाला सांगितलं मी 2,50,000 पेक्षा तुमचं उत्पन्न नसायला हवे. जर असेल तर तुम्हाला राशन नाही मिळणार. तुमच्यापासून 30 रुपये किलोने काय होईल, 28 रुपये किलोने तुमच्यापासून कर वसूल केला जाणार आहे. तर मित्रांनो, आणि सरकारी जॉबबद्दल बी सांगितलं. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त गरीब लोकांचे फायदे कसे होणार आहे. तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड जे असतं तुमच्यापाशी BPL कार्ड असेल, पिवळं कार्ड असते BPL कार्ड, जर तुमच्यापाशी असेल तर तुम्हाला माहिती आहे का याच्यामुळे राशन कार्डद्वारे तुम्हाला काय होणार, आता गणपती येणार आहेत. तर गणपती माहिती आहे त्याच्या स्कीममध्ये माहिती आहे का तुम्हाला 12+ काय वस्तू देण्यात येत आहेत. 12+ वस्तू कोणत्या आहेत हे सर्व काही मी तुम्हाला माहिती आहे का. मी बार व्हिडिओ जो बनवतो तो एकाच व्हिडिओमध्ये टॉपिक कव्हर करण्याची कोशिश करतो मित्रांनो. त्याकरता माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करणे ऑफकोर्स फ्री आहे. आणि तुम्ही कुठं राहता, कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता, तुमचं गाव कोणतं, मला कमेंटमध्ये जरूर करा, कारण की मला बी समजायला हवं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का छोटासा यूट्यूबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे की इन्फॉर्मेशन सटीक आणि तुमच्या कामाची माहिती मी आणण्याची कोशिश करतो. आणि व्हॉट्सअप ग्रुप जरूर जॉईन करा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही काय सांगितलं मी ना, तुम्ही जर तुमचं राशन कार्ड अपडेट नसेल केलं तर सर्वात पहिले अपडेट करा. अपडेट केलं नसेल तर अपडेट केल्यानंतर तुम्हाला का आता मी सर्वात पहिले गरीब कुटुंबांना फायदा कसा होणार आहे. आणि तुम्हाला 12 वस्तू मिळणार आहेत. तर 12 वस्तू तुम्हाला माहिती आहे गणपतीसाठी तुम्हाला सर्वात फायदा होणार आहे. गणपतीमध्ये असो किंवा रक्षाबंधनमध्ये असो. रक्षाबंधनमध्ये तुम्हाला काय मिळणार, त्याच्यामध्ये एक किट मिळणार. किटमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला माहिती, राशन दुकानदारापाशी गेले तुम्ही त्याच्यावरून पैसे वसूल केले जातात. त्यांना तुम्ही काय विचारू शकता, जेव्हा विचारू शकता, त्यांची माहिती काढू शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पैसे कशाला घेऊन राहिले आणि याचे जर पैसे आहेत का, पैसे द्यायला लागतात. काय करतात, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये एक किटचे. त्याच्यामध्ये तुम्हाला रवा मिळणार आहे, डाळ मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तेल मिळणार आहे, गूळ मिळणार आहे, त्यामध्ये तुम्हाला शेंगदाणे पण मिळणार आहे. अशा अनेकशे तुम्हाला 10 ते 12 वस्तू ज्यामध्ये माहिती आहे का तुमच्यापाशी अगरबत्ती पुड्यापासून तुम्हाला माहिती आहे गणपतीमध्ये बी सर्वात जास्त फायदा होणार. गणपतीमध्ये 12+ वस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत. तुम्हाला मी नेक्स्ट एक व्हिडिओ आणणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. जे राशन कार्ड जे गरीब लोक आहेत, गरीब लोकांचा सर्वात जास्त याच्यामध्ये काय होणार, फायदा होणार आहे. आणि फायदा कसा होणार राशन कार्डमध्ये सर्व काही डिटेल मी तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहे. कारण की नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या सर्वात कामाचा व्हिडिओ होणार आहे. कारण की राशन कार्ड धारकांसाठी हा व्हिडिओ नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, पैसे पण मिळणार. तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड जर तुमचं बंद झालं तर तुम्हाला परिवारामध्ये एका कुटुंबांना किती रुपये मिळतील आणि कुटुंबामध्ये किती लोक असले तर तुमचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. सर्व काही डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे. त्या मी तुम्हाला काय करायचं, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करून ठेवा. कारण की तुम्हाला माहिती आहे असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरतीच मिळतात. कारण की मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन सटीक आणि तुमच्या माहितीची इन्फॉर्मेशन आणतो मित्रांनो. त्याकरता तुम्हाला जो ग्रुप मी जॉईन करा, तो ग्रुप जरूर जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला बी नॉलेजेबल व्हिडिओ मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो आता सर्वात पहिले तुम्हाला राशन कार्ड तुम्ही घेतलं आहे, अपडेट पण केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा आता फायदा कसा होणार आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. तुम्हाला 12 वस्तू प्लस मिळतात. काय सांगितलं तुम्हाला किट मिळणार आहे. किट म्हणजे तुम्ही जेव्हा राशन घ्यायला जासाल, जेव्हा आता तुमची माहिती आहे का एक्झाम्पलसाठी राशन कार्ड तुमच्या गावामध्ये काय ते एक कोठा येतो किंवा कोणी कोठामध्ये कोणी गाडी येतं, तिथं माहिती आहे का सर्वात पहिले तुम्ही त्यांना काय जेव्हा विचारू शकता की तुम्हाला राशन तर मिळत आहे, तर एका परिवारामध्ये जर तुमचे किती सदस्य 10 सदस्य असतील, त्यांना गहू तांदूळ किती मिळाला पाहिजे तुम्ही काय करता माहिती आहे, जाता आणि तुमच्या नावावर एवढ्या, तर तुम्हाला काय म्हणा त्यांची इन्फॉर्मेशन करू शकता. तहसील कार्यालयात जाऊ शकता, एका व्यक्तीला गहू किंवा तांदूळ किती मिळतात हे तुम्हाला इन्फॉर्मेशन काढा. आणि तुम्हाला माहिती आहे जे तुम्हाला राशन दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले कमी राशन मिळत आहे हे तुम्हालाच माहीत नाही आहे, पण तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला राशन किती मिळायला पाहिजे. एका माणसाच्या नावावर, एका व्यक्तीच्या नावावर किती राशन असते, समजलं का. आणि राशन कार्ड बद्दल मी तुमच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की राशन कार्डमध्ये तुमचा फायदा कसा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का 9,000 रुपये एका परिवाराला आता मिळणार, कधी मिळणार आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि कसे मिळतील राशन कार्ड धारकांना, आणि तुमचं राशन बंद होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, सर्वांचं राशन बंद होणार. आणि BPL वाल्यांचा सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होणार, ज्यांच्यामध्ये BPL कार्ड आहे, ज्यांच्यापाशी केसरी आणि पिवळं कार्ड आहे, आणि ज्यांच्यापाशी काय माहिती का ज्यांच्यापाशी सर्वात जास्त ज्यांचं अंत्योदय कार्ड आहे त्यांना पण चांगला फायदा होणार आहे, समजलं का. त्याकरता तुम्हाला काय चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ ओनली तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्हवर मिळतात. तर मित्रांनो यास असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.